जीवन म्हणजे चढउतारांनी भरलेला प्रवास आहे. कधी मार्ग सरळ असतो, तर कधी प्रत्येक पावलावर अडथळे उभे राहतात. अशा वेळी मन थकते, विचार गोंधळतात आणि आत्मविश्वास डगमगतो. पण ज्याच्या श्वासात स्वामींचं नाव आहे, ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड तेवत आहे, त्याला कुठल्याही संकटाची भीती वाटत नाही. कारण स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते आपल्या भक्ताचे मार्गदर्शक, रक्षक आणि अंतःकरणातील शक्ती आहेत. कधी उत्तरं मिळत नाहीत, कधी प्रार्थनाही शांततेत हरवून जाते. पण स्वामी त्या शांततेतूनच भक्ताला शिकवतात. जेव्हा वाट बंद वाटते, तेव्हा स्वामी नव्या दाराची किल्ली देतात. जेव्हा आधार कोणीच उरत नाही, तेव्हा स्वामीच खांद्यावर हात ठेवून म्हणतात, धीर धर, मी तुझ्या सोबत आहे. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा त्याहून 1000 पटीने मोठी असते. अपयश आपल्याला मोडायला येतं, पण स्वामी आपल्याला घडवायला येतात. अश्रूंमधूनही ते आशेचं बीज पेरतात. वेळ कठीण असते तेव्हा स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि योग्य वेळ आली की त्याला अशा उंचीवर नेऊन ठेवतात जिथे कधी स्वप्नातही पोचणं शक्य वाटलं नव्हतं. त्यामुळे जे घडतंय ते अन्याय नाही, तर येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठीची तयारी आहे, हे लक्षात ठेवा. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, लोक शंका घेतील, जग तुमच्या श्रद्धेवर प्रश्न उभे करेल, पण मनात स्वामींचं नाव ठाम ठेवा. कारण जग बदलायला वेळ लागतो, पण स्वामी भक्ताचं नशीब क्षणात बदलू शकतात. श्रद्धा हीच खरी शक्ती आहे, संयम हीच खरी तपस्या आहे आणि स्वामींच्या चरणांवरील विश्वास हाच जीवनाचा खरा आधार आहे. म्हणूनच संकटांच्या गर्जनेतही शांत रहा, अंधारातही प्रकाश शोधत रहा आणि प्रत्येक श्वासासोबत मनात एकच विचार ठेवा, स्वामी समर्थ आहेत, तेव्हा भीती कशाची? जे आहे ते चांगल्यासाठीच आहे आणि जे येणार आहे ते स्वामींच्या कृपेने सर्वोत्तमच असेल.